राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला असून शेतकऱ्यांसाठी आता 307 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरसकट पैसे जमा होणार आहेत। तसेच शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी व नुकसान भरपाई संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पहिले शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार। आता जर पाहायला गेलं तर राज्यातील 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे। आता राज्यातील 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे। या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जिरायत पिकांसाठी हेक्टरी 13,000 रुपये, बागायत पिकांसाठी हेक्टरी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 36,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। व शेतकरी मित्रांनो या 26 जिल्ह्याची यादी देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। शेती पीक नुकसान भरपाई मदतीसाठी ई-केवायसीचे प्रशासनाचे आव्हान, ई-केवायसी केली तरच मिळणार अनुदानाची रक्कम। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी ई-केवायसीचे प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही। त्यासाठी गाव स्तरावरील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या मार्फत ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आलेले होते, तरी देखील अद्याप शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत। त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जे शेतकरी ई-केवायसी करणार आहेत अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता अनुदानाची रक्कमही जमा होणार आहे। त्यासाठी ई-केवायसी नक्की करा। अखेर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आली, पंचनाम्याची चिंता नको, देऊ सरसकट मदत, धनंजय मुंडे यांची घोषणा। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे। मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली आहेत। या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी ठिकठिकाणी होत आहे। या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी बाधित भागाला भेट दिल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनाम्याची चिंता करू नका, पिकांच्या नुकसानीसाठी सरसकट मदत दिली जाईल अशी घोषणा केली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। भाव वाढल्याने सरकार 35 रुपये किलो दराने विकणार कांदा। आता जर पाहायला गेलं तर सध्या बाजारामध्ये कांद्याचे दर वाढत आहेत। ज्या शेतकऱ्यांजवळ कांदा आहे त्या शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होत आहे। मात्र एका बाजूला कांद्याचे दर वाढत असताना सरकारने दुसऱ्या बाजूला मोठा निर्णय घेतलेला आहे। कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत। दिल्ली NCR मध्ये सरकार आता 35 रुपये किलो दराने कांद्याची विक्री करणार आहे। वाढत्या दरातून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे। मात्र यामध्ये शेतकऱ्यांची नाराजी आहे। सोयाबीनला हमीभाव देण्याची मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनला भाव 6,945 रुपये क्विंटल व खरेदीची हमी मिळावी या मागणीसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले आहे। अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभाव देखील मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची मागणी होत आहे। त्याचबरोबर सोयाबीन भाव 6,945 रुपये क्विंटल व खरेदीची हमी मिळावी यासाठी देखील आता निवेदन देण्यात आलेले आहे। सणासुदीच्या काळामध्ये लसूण पोहोचला 300 रुपयांवर, महागाईने गाठला कळस, गृहिणींचे बजेट कोलमडले। आता जर पाहायला गेलं तर रोजच्या स्वयंपाकामध्ये चवदार पदार्थ व्हावेत याकरिता लसणाचा वापर केला जातो, पण सध्या स्थितीमध्ये बाजारपेठेत मोठ्या प्रमाणामध्ये लसणाच्या भावामध्ये वाढ होत असल्याने सर्वसामान्यांकरिता ऐन सणासुदीच्या काळामध्ये लसणाची फोडणी महागलेली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। अखेर शेतकऱ्यांना दिलासा, खरीप पीक विम्याचे 137 कोटी रुपये प्राप्त। आता जर पाहायला गेलं तर पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। खरीप हंगामाच्या पीक विम्याच्या 139 कोटींपैकी 137 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे। तसेच उर्वरित 2,18,00,000ची रक्कम पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांचे आधार कार्ड लिंक केलेले बँक खाते तपासून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे। बुलढाणा, नंदुरबार, सांगली व वाशिम या 4ही जिल्ह्यांच्या क्लस्टर 7 नुसार 541 कोटींची रक्कम जमा झालेली आहे। व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। राज्यातील 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाईची रक्कम, शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा। आता जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। त्याकरिता राज्य सरकारने
26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर केली आहे। त्यानुसार आता कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, त्याचबरोबर विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, तर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईचे पैसे हे जमा होणार आहे। ठिबक सिंचनासाठी अखेर 123 कोटी रुपये मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। आता जर पाहायला गेलं तर कृषी विभागाने धावपळ करीत 123 कोटींचे अनुदान मिळवत या समस्येवर तात्पुरता तोडगा काढलेला असून आता ठिबक सिंचनचे 123 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। हवामानासंदर्भातील बातमी। विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाचा अंदाज। एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर उर्वरित कोकण घाटमाथ्यावर जोरदार सरींचा, तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांनी व नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सध्या करण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपयांचे पेन्शन देणार, पीएम किसान मानधन योजना। जर पाहायला गेलं तर पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार आहे। यासाठी शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपयांचा प्रीमियम भरावा लागणार आहे। मात्र यासाठी वयाची अट असून वयस्कर शेतकऱ्यांनाच याचा लाभ होणार आहे। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, अवकाळीच्या नुकसानीपोटी 307 कोटी रुपये वितरणाचे आदेश। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत। नोव्हेंबर 2023 ते जुलै 2023 या कालावधीमध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीपोटी 307 कोटी 25,29,000 रुपयांच्या निधी वितरणाचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत। त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहे। नाफेड NCCFच्या कांदा विक्री नफ्यामध्ये शेतकऱ्यांना वाटा द्या, कांदा उत्पादक संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी। जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत बफर स्टॉकचा कांदा आणला जात आहे। त्यावरून सध्या शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे। त्यामुळे नाफेड NCCFच्या कांदा विक्री नफ्यामध्ये शेतकऱ्यांना वाटा द्या अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेसह शेतकरी करत आहे। सोयाबीन दरासंदर्भातील बातमी। अकोलामध्ये सोयाबीन दर पोहोचला सरासरी 4600 रुपयांवर, शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर अकोला येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी 4600 रुपयांचा दर मिळाला असून सोयाबीनच्या दरामध्ये सध्या सुधारणा पाहायला मिळत आहे। यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे। मात्र आगामी काळामध्ये सोयाबीनचे दर कसे राहतील अशी शेतकऱ्यांना चिंता आहे। त्याचबरोबर सोयाबीनला हमीभाव देण्याची देखील सध्या मागणी होत आहे। शिंदे सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा। नव्या विहिरींना 4 लाख रुपये तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार। आता जर पाहायला गेलं तर राज्य मंत्रिमंडळाची आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यापैकी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान मिळणार आहे। विहीर दुरुस्तीसाठी 1.25 लाख 1,000वर शेतकऱ्यांना लाभ, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने आव्हान। एकंदरीत जर पाहायला गेलं तर जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जाते। या अंतर्गत नवीन विहिरीसाठी, विहिरीच्या दुरुस्तीसाठी आणि शेततळ्याच्या प्लास्टिक अस्थिकरणासाठी शेतकऱ्यांना निधी दिला जात आहे। कांदा दरासंदर्भातील बातमी। कांद्याला जास्तीत जास्त मिळाला 4500 रुपयांचा दर। जर पाहायला गेलं तर बाजार समिती अकोला येथे कांद्याची 254 क्विंटलची आवक झाली होती। तर कांद्याला कमीत कमी दर 3000 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 4500 रुपयांचा आणि सरासरी दर 3800 रुपयांचा मिळाला आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।